मॉर्निंग सगळ्यांना. आणि आपली आज दिवसाची सुरुवात झाली आहे ऑफिसला जाण्यापासून. मी आज ऑफिसला जाताना सकाळी एक किस्सा झाला की आज लेट झाला ऑफिसला जायला मला. आणि मी 9 वाजता रील अपलोड करतो. ती रील अपलोडच नाही झाली, शेड्यूल झालेली पण ती रीलच अपलोड नाही झाली. असं सकाळ सकाळी डोकं गरम झालं ना की अरे यार ऑलरेडी लेट झालं आहे आणि त्यात अजून लेट, म्हणजे परत रील अपलोड करायला बसायला लागलं मला. आज तुम्हाला ना माझ्या एका अशा मित्राची किस्से सांगतो ना, त्याच्यासोबत आता हल्ली बोलणं होत नाही, म्हणजे कित्येक वर्ष झाले बोलणं होत नाही. कारण की मी डोंबिवलीला आलो, तो विरारला शिफ्ट झाला आणि ना खूप दिवस बोलणं होत नाही आमचं. कधीतरी असं महिन्यातून या आठवड्यातून ना एकदा असा कधीतरी मेसेज येतो, कधी रील येते, तर कधी कॉल येतो. आणि युजली कॉल आला ना तर आमचं काय ना वाक्य तर आम्ही दोघं एकमेकाला चिडवतो. तो मला बोलतो सुंडी घुसाव क्या, आणि मी त्याला बोलतो की मुंगी घुसाव क्या सुंडी में. तर आमची ना अशी बालिश बुद्धीची मस्ती ना चालू असते थोडी, म्हणजे आम्हाला आवडतं ती मस्ती करायला दोघांना पण युजली, आणि आम्ही करतो पण ती. पण तेवढा तापटपणा आहे तो. तर त्याचाच काल ना माझ्या एका व्हिडिओवरती कमेंट आलं की कुत्र्या मला विसरलास काय करून. तर बोललं की अरे याला कमेंट नाही केली, म्हणजे रिप्लाय नाही केलाय, पण भावा तुला विसरलं नाही, तू आहेस लक्षामध्ये. कालच माझं आणि वैभवचं बोलणं झालं की तुला भेटायचं आहे आम्हा लोकांना, पण ते कधी कसं कुठे ते काहीच माहिती नाही आहे. कारण की त्याचंही शेड्यूल सध्या टाईट आहे, माझंही शेड्यूल सध्या टाईट आहे. तोही शूट्समध्ये बिझी आहे, मीही शूट्समध्येच बिझी आहे थोडं. बट आम्हाला जेवढा लवकर पॉसिबल होईल ना तेवढा आम्ही तुला भेटायचा प्रयत्न करू. आम्ही भेटणारच आहोत तुला. खूप टाईमपासून आम्ही बोलतोय की अरे भेटूया करून जाऊन त्याला. तर आपण खरंच भेटूया, मला आवडेल म्हणजे भाई आवडायचं काय आहे, मम्मीच्या हातचं जेवायला यायचं मला स्पेशली. मी तिखट नाहीच खात, पण त्याच्या घरातले असं आहेत ना. मी एक दिवस ना रात्री गेलेलो त्याच्या घरी, एक किती 12:30-1 वाजता त्याच्या घरी गेलेलो मी. तर त्याच्या वडिलांनी माझ्यासाठी स्पेशली जेवण बनवलेलं, ते पण बिना तिखटाचं, म्हणजे जसं मी खातो जेवण तसं बनवलेलं. आणि नंतर मग त्यांच्यासाठी त्यांनी जेवण बनवलेलं. ह्या रोडला एवढी धूळ असते ना की आपल्याला खरंच कधी कधी ना फील येतं की आपण ना गावात आलं राहायला, आणि गावाकडून आपण शहराकडे जातो आपण जॉबसाठी, अशी फील येते. जेणेकरून डेव्हलपिंग सिटी आहे कल्याण डोंबिवली, आणि खरंच खूप चांगली डेव्हलप्ड होते. पण त्याच्यासोबत जर रस्ते जरी चांगले केले ना तर जामच मजा येईल. कारण की तुम्ही स्वतः बघाल, तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत की धूळ किती आहे तिथे. ह्या रोडला ना जाता जाता ना जाम मजा येते, एंटरटेनमेंट होतं. तर ते एंटरटेनमेंट असं होतं ना की खूप लोक एकमेकाशी भांडतात, एकमेकाला शिव्या घालतात, आणि अशा शिव्या घालतात तर की भाई काय विचार. एक तर त्याला पण जायचं असतं, एक तर ह्याला पण जायचं असतं. आणि बाईकवाले कारवाल्यांना शिव्या घालतात, कारवाले बाईकवाल्याला शिव्या घालतात. दोघं एकमेकासोबत उंगली करतात. असं नाही की कोण एकच उंगली करतात, दोघं मस्तपैकी एकमेकासोबत उंगली करतात. आणि ते बघायला कधी कधी जाम मजा येते. आपण पण करतो कधी कधी उंगली कोणामध्ये तरी, आणि कोणतरी आपल्यामध्ये पण करतं. आपल्याला पण असं एखाद दोघं जण भेटतात की अतरंगी असतात थोडे ती लोक, तर आपण पण थोडं अतरंगी बनायचं त्यांच्यासोबत. आणि लिटरली असा गुदमरलेलो ना, एक तर गरमी आहे, निघताना एवढं नव्हतं काय वाटलेलं, पण आता थोडं पुढे पुढे आलो ना, ट्रॅफिक मधून आपल्याला म्हापेलाच पोचता 10 वाजलेत. आपला 1 तास तिकडेच गेला, अजून मग आपल्याला पुढे 15-20 मिनिटं जायचंय. आणि ना मधले अर्धा तास आहे ना म्हापेमध्ये ट्रॅफिक मधले एवढं ट्रॅफिक होतं ना, तर मी धूळमुळे ना ते ग्लास बंद केलेली हेल्मेटची मिरर, आणि गरमीने ना असं अक्षरशः आतमध्ये उकडलेलं, आणि वरून गुदमरल्यासारखं पण फील होत होतं. कारण की माहिती नाही सफोकेट होत होतं ते पूर्ण ग्लास लावल्यावरती, काही की गरमीने पूर्ण ना आतमध्ये ते हे झालेलं, पूर्ण गरम गरम अशी हवा होत होती. आम्ही मुलांचं हेच आहे यार की आम्हा लोकांना ना आमची गाडी द्या, हेल्मेट द्या, हेल्मेटमध्ये एक ब्लूटूथ असलं पाहिजे, एकदम लाईट म्युझिक लावायचा, म्हणजे एकदम लाईट साऊंड मध्ये म्युझिक लावायचं एकदम बारीकच्या, आणि मस्तपैकी राईड एन्जॉय करत किंवा ते ट्रॅव्हल एन्जॉय करत करत जायचं. कंटाळा येत नाही.
हलकी हलकीशी गाडी वाजवून ठेवायची गाडीमध्ये, की जेणेकरून आपल्याला दुसऱ्या गाडीच्या पण हॉर्नचा आवाज आला पाहिजे किंवा आपल्याला पण समजलं पाहिजे की आपण कुठे काय कसं करतोय ते आपल्या कानापर्यंत आवाज पोहोचले पाहिजेत. कारण की ऑलरेडी आपल्या बायकर्स लोकांचे हेल्मेट टाईट असतात आणि त्याच्यामध्ये ना आपण जर लाऊड म्युझिक लावले तर आपल्याला ऐकायला प्रॉपर येत नाही समोरच्या गाड्याचे हॉर्निंग. सो जेव्हा पण तुम्ही ना हेल्मेटमध्ये ब्लूटूथ लावताय तर ब्लूटूथचा थोडा व्हॉल्यूम कमी ठेवा, की जेणेकरून तुमच्या लोकांचं ना बाकीच्या लोकांनी हॉकिंग केलेलं तुम्हाला ऐकायला येईल किंवा बाकीच्याकडून तुम्हाला आवाज दिलेला किंवा असं काही असेल ना तर तुम्हाला एक ऐकायला येईल. ते खूप वर्षापूर्वी जेव्हा मी 2021 मध्ये जेव्हा डोंबिवलीला आलो ना तेव्हा ना माझ्या मित्रांसाठी माझा मीटअप पॉइंट हा असायचा. ती लोक अंधेरीवरून यायचे, काही गोरेगाववरून यायचे, काही आपलं जोगेश्वरीवरून यायचे. तर मित्रांचा असा माझा मीटअप पॉइंट होता की आम्ही ह्या रूटला भेटायचो, इकडे भेटायचो. कारण की मी डोंबिवलीवरून यायचो, मला हा माझा रूट जवळ होता आणि त्या लोकांसाठी पण आज, कारण की ते लोक विक्रोळी मारून ऐरोली मार्गे ह्या साईडला यायचे आणि इथून मग आम्ही पुढे कधी लोणावळा, कधी कर्जत. तर आता वाजले 7 आणि आपण निघालोय ऑफिसवरून. मामा जरा साईडने चालवा जरा. आज जरा लवकरच निघालो ऑफिसवरून आपण, कारण की आपली कामं आज जरा लवकर झालेली. सो आपण निघालो. मी निघताना मॅप बघितला आहे पण मॅपमध्ये ट्रॅफिक तर बेकार दाखवलं आहे मला. बेकार म्हणजे बेकारच आहे. आज पूर्ण ट्रॅफिकमधूनच जायचं आहे आपल्याला. ऑलमोस्ट काय पूर्णच आपल्याला ट्रॅफिकमधून जायचं आहे. तर आता आपण पोचलो आहे महापेला आणि आपल्याला एवढा काही ट्रॅफिक भेटला नाही विचार केलेल्याप्रमाणे. आज खूप लाईटली ट्रॅफिक भेटलाय, कारण की आज माझी कॉलवर माझी मैत्रीण आहे जिने कॉल केला ना मला की मला ट्रॅफिक लिटरली खूप कमी भेटतं. काय माहिती कोणतं ब्लेसिंग्स घेऊन येते माझ्या पाठी, पण तिच्यामुळे ना खूप सारं ट्रॅफिक माझ्या असं क्लिअर झालंय है ना. तिने माझा हर एक फेस बघितला आयुष्याचा, म्हणजे माझा रडका चेहरा, माझा हसरा चेहरा बघितलाय तिने, मला माझा हार्डवर्किंग फेस पण बघितलाय. म्हणजे ती माझ्या प्रत्येक गोष्टींमध्ये तिचा हात आहे माझ्या आयुष्यामध्ये. एका टायमिंगला मी अँगर इश्यूज मध्ये असा होतो ना की विचारून सोडा, पण त्या मुलीने ना माझा अँगर इश्यूज कमी करायला माझी मदत केली आहे. काही गोष्टी मला तिने समजवल्यात की ओंकार असं नाही, असं करायचं, असं नाही, असं ट्रीट करायचं, समोरच्याला असं बोलायचं असं. कम्युनिकेशन स्किल तिच्यामुळे जास्त माझ्यामध्ये बिल्ड झालेत. मी निघालो 7 वाजता ऑफिसवरून आणि आता ना 7:35 झालेत. मी हार्डली 35 मिनिटमध्ये ना मी डोंबिवली पोहोचलो. डोंबिवली म्हणजे मी ऑलमोस्ट एक्सपिरियापर्यंत पोहोचलो. आता पुढच्या 10 मिनिटाचा लकीली अजून ट्रॅफिक नाही भेटलं तर मी 10 मिनिटात घरात पोहोचतोय मस्तपैकी. एवढं इझिली आलं, म्हणजे एवढं फ्री भेटलंय मला, ट्रॅफिक नाही भेटलंय. आणि पुढे पण मला कटाईला एवढं काही ट्रॅफिक दिसत नाही, कारण की ब्रिजवरून उतरल्यावर थोडाफार तरी दिसतंच मला की ट्रॅफिक आहे की नाही आहे ते, पण एवढं तरी ट्रॅफिक दिसत नाही आहे मला तिथे. सॉरी टू से, बट खरंच नाही गाडी चालवता येत ना तर नाही चालवायची हायवेला गाडी. तुमच्या गाड्यांना ब्रेक नाही येत ना, तुम्ही गाड्या नका काढू हायवेला. तुम्ही गल्ली गोळ्यात पण नका काढू, कारण की तुमच्या गाडीला ब्रेक नाही आहे. चुकून माकून मिसबॅलन्स झाला किंवा काही झालं ना, ब्रेक नाही लागला ना तर तुम्ही एखाद्याच्या जीवावरती घालवाल. ते तुमच्या शॉपसाठी, तुमच्या सोयीसाठी तुम्ही जी गाडी वापरते ना बिना ब्रेकवाली, ती एखाद्याच्या आयुष्यावर बेतेल. तर कृपया करून ना त्या गाड्या काढू नका जर तुमच्या गाडीला ब्रेक नसेल तर. माझ्यासोबत पण हेच झालं. आता एकाच्या गाडीला ब्रेक नव्हता, अंकल होते आणि त्यांच्या गाडीला ब्रेक नव्हते. माझी पाची नंबर प्लेट बेंड केली आहे मागची त्याने आणि मस्तपैकी स्क्रॅच आलाय त्याच्यावरती. आता ते वयाने असल्यामुळे त्यांना काय बोलू पण नाही शकत, कारण की ते आपल्या याच्यामध्ये बसत नाही, शिस्तीमध्ये बसत नाही, शिकवणीमध्ये बसत नाही आपल्या. ते की आपल्यापेक्षा वयस्कर लोकांना आपण उलटून बोलणं किंवा त्यांच्या ती अरेरावी करणं, ती आपली शिकवणच नाही आहे. त्यामुळे फक्त त्यांना रागामध्ये लुक दिला एक
आणि लिटरली लोक ना चुका झाल्यावरती सॉरी पण नाही बोलत. म्हणजे ऍटलीस्ट एक कर्टसी नावाची गोष्ट असते की हा माझ्याकडून चूक झाली, सॉरी आहे दादा. भाई मी पैसे नाही मागणार आहे, मी माझी गाडी घेतली आहे तर मी ती गाडीला सांभाळू पण शकतो. मी तेवढी माझी ऐपत आहे की जर गाडीचा कोणता पार्ट तुटला ना तर मी तो बनवू शकतो लगेच जाऊन उद्या. खरंच ट्रॅफिक नाही भेटलंय मला, कुठेही जरी ट्रॅफिक नाही भेटलं ना तरी रुनवलला ट्रॅफिक भेटतं. आज रुनवलला सुद्धा ट्रॅफिक नाहीये. मी रुनवल वरूनही आरामात निघालोय मस्तपैकी. थोडाफार रुनवलच्या पुढे ट्रॅफिक दिसतंय मला, पण ठीक आहे, तेवढा मला ऍडजस्टेबल आहे की तेवढं ट्रॅफिक मी झेलू शकतो. तरी घराच्या ऑलमोस्ट जवळ आलोय मी, तर तेवढं ट्रॅफिक तर घेऊ शकतो मी. पण लिटरली ना मला म्हापेला ट्रॅफिक भेटलं ना, मला शिळफाट्याला ट्रॅफिक भेटलं ना, खिंडीमध्ये ट्रॅफिक भेटलं नाही, मला बीके वॉटर पार्क पर्यंत भेटलं ट्रॅफिक, आणि त्यापुढे खिडकाईला पण नाही भेटलं मला ट्रॅफिक. त्यानंतर कटईचं ट्रॅफिक तेही मला भेटलं नाही आज.